राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे बाहेर वैद्यबुवांच्या ज्या डायरी असतात त्या सगळ्या डायरीना इकडे असणारा हा जो आलोक आहे तो चालत असतो. तेवढ्यातच ना तिथे आता प्राजक्ता येते आणि प्राजक्ता आलोकला पाहते. जसं आता प्राजक्ताने आलोकला पाहिलेलं असतं तेव्हा ती पाहते तर काय, आलोकच्या हातामध्ये लाल रंगाची ती बरणी असते जी की चूर्णाची असते. तो लाल रंग दिसल्याबरोबर आलोकने आता तांडव केलेला असतो. जसं आता आलोक जोरजोरामध्ये ओरडू लागतो तेव्हा आता मामा त्यासोबत भाग्यासुद्धा बाहेर आलेली असते आणि त्यांनी हे सगळं काही पाहिलेलं असतं आणि तेव्हाच ना विचारलेलंसुद्धा असतं की या सगळ्या काही गोष्टी काय आहेत. मग तेव्हाच ना ती खूप जास्त घाबरते. तिलाही कळत नसतं की काय बोलावं ते, पण तरीसुद्धा ना आता ती शांत राहते. पण खरं तर ना हे सगळं पडलेलं प्राजक्ताचं स्वप्न होतं. प्राजक्ता आता इकडे तिकडे पाहते आणि तेव्हाच प्राजक्ता आता ठरवते की नको, काही झालं तरीसुद्धा आपण काहीच बोलायला नको. तिला आता ती बरणी दिसत असते, ती बरणी तिला गायब करायची असते आणि यासाठी ती आता हळूच का होईना पुढे येते आणि ती ठरवते की आपण आता ही गायब करूया. म्हणूनच हळूच आपल्या पदराआड लपून ती आता तिकडनं ती बरणी गायब करते जेणेकरून च्या नजरेत पडायला नको. तिने आता बरणी तिकडनं नेलेली असते, तेच आलोकला डाऊट येईल म्हणून मग असणारी अजून एक डायरी आपल्या हातामध्ये घेते आणि ती आता आलोकला दाखवत म्हणत असते की ह्या डायरीतसुद्धा काही अनुभव लिहिलेले आहेत. म्हणजे जे काही मामाकडे पेशंट येतात ना त्या पेशंटच्या सगळ्या काही गोष्टी, त्यांचा आजार याबद्दल सगळ्या काही गोष्टी मामा या डायरीमध्ये नमूद करतो. त्यामुळे तुम्ही बघा, ही डायरी एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल. मग आता तो एक एक करून त्या डायरीमधलं सगळं काही वाचत असतो. तोपर्यंत आयती संधीच मिळालेली असते प्राजक्ताला तिथून जायची. पण प्राजक्ताने आता तिच्या पदराआड ते लपवलेलं असतं, त्यामुळे प्राजक्ताला तिथून पटकन जायचं असतं. प्राजक्ता विचार करते की आता इथे थांबून उपयोग नाही आहे, पटकनच आपण निघूया आणि असा विचार करून ती बाहेर येते. आणि तेव्हाच जेव्हा ती तिथे आलेली असते ना तेव्हा तिने पाहिलेलं असतं. तृप्ती तिला विचारते, काय गं, काय करतेस आणि हे काय घेऊन आली आहेस बरं आतमध्ये? अरे हे ना, हे खरं तर ना मी चूर्ण आणलं होतं, पण चूर्ण कशासाठी आणलं आहेस हेही आता विचारलं जातं. पण तिच्याकडे उत्तरं नसतात. तेवढ्यात ना ती चूर्णाची बरणी घेऊन बरोबर सुलक्षणाच्या समोर उभी असते. सुलक्षणाच्या समोर जशी ती उभी राहते तसं मात्र आता सुलक्षणा तिला म्हणत असते की खरं तर ना मला चूर्ण हवं होतं. मी खरं तर तिला विचारलं की तुमच्याकडे काही आहे का, मला पित्त झालं आहे. तेव्हाच ती मला बोलली की हो आहे. मग तेव्हाच ना तिथे आता मामासुद्धा येतात आणि मामाही आता बोलत असतात की हो खरं तर हे जे चूर्ण आहे ना ते तुम्ही एकदा घेऊन बघा, तुमच्यामध्ये बराच फरक पडेल एकदा का तुम्ही हे चूर्ण घेतलात ना की. मग आता ती विचारते की तुम्हाला जर त्रास होत होता तर तुम्ही याबद्दल आधी का नाही सांगितलं. म्हणजे मला नाही वाटत आहे की तुम्हाला ह्या सगळ्याचा त्रास होत होता म्हणून. म्हणजे जर तुम्हाला खरंच त्रास झाला असता तर आम्हाला मोठी आई कसं काय कळलं नाही, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आत्ता या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता हो मला सकाळपासून जरा पित्ताचा त्रास होतच होता, पण मी विचार केला की कसं करू, म्हणूनच मग मी ना ठरवलं की नको, आधी ना काहीतरी करून घेऊया. म्हणूनच मग मी मगाशी प्राजक्ता माझ्या बाजूला बसली होती, प्राजक्ताला सांगितलं तर प्राजक्ता मला म्हणाली की वैद्यबुवांकडे कसलं तरी औषध आहे म्हणे. मग मी तिला म्हटलं की सांग ना मला काय ते. म्हणूनच तिने आता पटकन जाऊन ना माझ्यासाठी हे घेऊन आली आहे असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता मामा बोलत असतात की हो हे 1 चमचा चूर्ण जर तुम्ही आत्ता घ्याल ना तर तुम्हाला अर्धा तासात ना या सगळ्याचे फरक दिसतील. बघा तुम्ही घेऊन, मी तुम्हाला सांगतोय ना. आणि दिवसात ना 3 वेळा घ्यायचं हां, हे सुद्धा आता मामांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा मामा हे सगळं काही सांगतात
खरं तर सुलक्षणाला ते औषध वगैरे काहीच घ्यायचं नसतं, पण सुलक्षणा आता सांगेल तरी कोणत्या तोंडाने ना, म्हणूनच मग ती आता शांत बसते. तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. मग तेव्हा आता तिला हे चूर्ण घ्यावंच लागणार असतं, कारण तिथे सगळेजण उभे असतात आणि ते चूर्ण ना खूपच जास्त कडू असं असतं. जे चूर्ण कडू असल्यामुळे आता तिचं तोंड ना वेडवाकडं झालेलं असतं. तेच आता सगळेच जण ना इकडे मात्र बघून हसू लागतात. जेव्हा आता सगळेजण बघून हसतात ना, तेव्हा मात्र खूपच जास्त इकडे सुलक्षणाला कसं तरी वाटत असतं. पण सुलक्षणा ही हसू लागते आणि ती आता म्हणते की आधी मलाही वाटलं होतं की हे सगळं काही कसं होईल, पण बरं झालं बाबा एकदाचं. आता या गोष्टी तर मिटल्या, ते एका अर्थी बरंच झालं असंही आता बोललं जातं. आणि मग काय, मग जेव्हाच ना या गोष्टी बोलल्या जातात ना, सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते की बघ, तुझ्यासाठी ना मी काहीसुद्धा करायला तयार आहे, अगदी काहीही. आताही बघितलंस ना, आता मला हे कडू औषध खाऊ दिलं, पण मी नाही विचार केला. मला फक्त तुझं आणि आलोकचं चांगलं झालेलं बघायचं आहे आणि त्याचसाठी ना मी काहीही करू शकते, असंही आता इकडे असणारी ही सुलक्षणा आहे ती म्हणत असते. जसं आता ना मी ही कडू औषध खाल्लं, हे कडू जे औषध आहे ना ते फक्त तुमच्यासाठी मी ट्राय केलं, पण तुला म्हणून सांगते, तुला आधी या आलोकसोबतचं नातं ना थोडंसं कडवट वाटत असेल, पण हळूहळू सगळ्या काही गोष्टी ठीक होतील आणि मग बघ, सगळं काही ठीक झाल्यानंतर ना तुला आनंदच होईल. मग तेव्हा तुलासुद्धा बरं वाटेल की आलोकसोबत तू लग्न केलं आहे आणि तुला या सगळ्या काही गोष्टी आवडतील, हेही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टींबद्दल बोललं जात असतं, तेव्हा मात्र आता सुलक्षणाने हे सगळं तिला समजवलेलं असतं, म्हणून तीही जरा आता शांतच असते. त्यानंतर मात्र आता गुरुजी म्हणत असतात की आपण विधींना सुरुवात करूया, उशीर करूया नको, हे देखील आता म्हटलेलं असतं. मग आता कशी आणि कशाची सुरुवात करायची हेही आता विचारलेलं असतं. आणि तेव्हाच ना ते म्हणतात की पहिल्यांदा ना सासूने सुनेची ओटी भरून घ्या, चला आता आपण हे प्रोग्राम करून घेऊया, हेही आता म्हटलेलं असतं. मग काय, तिथे आता सुलक्षणा प्राजक्ताला बसवते आणि प्राजक्ताला सांगत असते की तू निवांत बस, मी तुझी ओटी भरते. आणि तिने येताना सुलक्षणाने छान अशी साडीसुद्धा आणलेली असते आणि ती साडी बघून ना इकडे मात्र आजीचे त्यासोबत तृप्तीचे सुद्धा डोळे फिरलेले असतात, कारण खूप महागातली साडी स्पेशली आणलेली होती आणि हे सगळं बघून तर आता काही सुचत नव्हतं. तेच दुसरीकडे आता एक सुंदर असा दागिनासुद्धा दिला जातो, जो की एकदमच छान होता, खूप जास्त भरलेला होता. सोन्याचा दागिना बघून तृप्ती आणि प्रीतीचे डोळे मात्र फिरलेले असतात. त्या विचार करतात की हे तर आपल्या पदरी कधीच पडलं नव्हतं, राजूने तर नशीब काढलं असं देखील म्हणणं ह्या तृप्तीचं असतं. तेच आता मामाचे डोळे भरलेले असतात, कारण सुलक्षणा बोलताना म्हटली होती ना की हा दागिना मला माझ्या आईने दिला होता आणि तिच्या आईने तिला दिला होता. मग मी हा दागिना आता तुला ह्याच्यासाठीच देते, कारण ना मी तुला माझी मुलगी मानते, माझ्यासाठी तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस आणि स्पेशली म्हणूनच तर मी तुझ्यासाठी हा दागिना आणलेला आहे. कारण मला दोन्ही मुलं झाली, मला खरं तर ना मुलगीच हवी होती, पण मुलगी काही झाली नाही, पण तुझ्या रूपामध्ये मला साक्षात लक्ष्मीच भेटली आहे, त्यामुळे मला ना हे तुला द्यावंसं वाटलं, पण याचा तू स्वीकार कर, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात, तेव्हा मामा एकदमच ना भरून येतात. मामा म्हणतात की खरंच मुलगी जी आहे ती आईविना वाढलेली आहे, प्लीज नंतर लग्नानंतरही जर काही चुका झाल्या तर तिला प्लीज समजून घ्या, पदरी घ्या, असं बोलून मामांच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात. मामा तिकडनं निघून जातात. मामा जसे आता तिकडनं निघून जातात ना, तसं मात्र इकडे आता जी प्राजक्ता असते ती बसलेली असताना भाग्या म्हणत असते की चला तुमच्या सासू सुनेचा एक फोटो काढते. नंतर ती म्हणते की नाही नाही, माई लेकींचा फोटो काढते आणि असं बोलून त्यांचा आता सुंदर असा ती फोटो काढायचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता हे सगळं होत असतं, तेच आलोकला बाहेर बसलेला असतो. आलोक आता ज्या काही वैद्यबुवांच्या डायरीज असतात त्या वाचत असतो. तेवढ्यातच तिकडे आता
बुवा जाऊन पोचतात तर वैद्यबुवा म्हणत असतात की काय अलोकराव, तुम्ही इथे काय करताय? मला असं वाटलं तुमचं आतमध्ये मन लागत नाही वाटतं, कंटाळा आलाय वाटतं तुम्हाला. तर तेव्हाच ना अलोक म्हणत असतो की नाही नाही, तसं काही नाही, आतमध्ये असं बसून कंटाळा नाही आला, पण म्हटलं काय करणार, त्यामुळे मी बाहेर आलो आणि तुम्ही हे जे काही लिहिलं आहे ना ते वाचत होतो. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं त्या पेशंटला एवढा त्रास होत होता ते आम्लपित्ताचा, मग तुम्ही त्याचं आम्लपित्त कसं कमी केलं? तेव्हाच ना त्याची काही जीवनशैली बदलली. त्याला ना खूप जास्त त्रास होता गेले काही महिने, तर ह्या सगळ्यातून जात होता. मग त्याला मी काही जीवनशैली बदलायला सांगितली. जशी त्याला मी जीवनशैली बदलायला सांगितली ना, तसं त्याच्या शरीरामध्ये बरेच बदल झाले आणि एका आठवड्यात तो पेशंट ना बरं झालं. आयुर्वेदिकचं असंच असतं. आयुर्वेदिकच्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना त्या केसेस मी तुला समजावून सांगतो. आता मामा आणि अलोकची चांगलीच गट्टी जमलेली असते, छान त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात आणि या गप्पांना उधाण आलेलं असतं. आता अलोकलासुद्धा मामांचं कौतुक करावंसं वाटत असतं. मामाला तो म्हणत असतो, पण मला एक गोष्ट ही कळली नाही की तुम्ही ह्या बोर्डवर लिहिलेलं आहे ते, म्हणजेच आता मामांनी त्यांनी सांगितलेलं असतं की जी काही ते रुग्णांची सेवा करतायत ती ईश्वर सेवा म्हणून करतायत आणि ते आता अलोक त्यांना वाचून दाखवतो. अलोक म्हणतो, पण मला ह्या गोष्टींचं महत्त्व सांगा ना. तेव्हाच अलोकला ते म्हणतात की मी तर ठरवलं, जेव्हापासनं लोकांना औषधं द्यायची ना तेव्हापासनं फ्रीज देत आलो, कारण मला ना ईश्वर सेवा करायला आवडते. 4 पैसे लोकांकडनं एक्स्ट्रा घ्यायचे आणि ते कमवायचे हे काही मला आवडत नाही, त्यामुळे मी फुकटमध्ये हे सगळं काही करतो, असंही आता वैद्यबुवा जे आहेत ते बोलत असतात. तेव्हाच ना तुमचा हा जो निर्णय आहे ना हाच मला खूप जास्त आवडला आहे, हेही आता बोललं जात असतं. अलोक म्हणत असतो की खरंच ना तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला ना तुमच्या आयुर्वेदाबद्दल अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या पेशंटला खूप जास्त असा रोग असेल, आजार असेल, तर त्याबद्दलसुद्धा समजतं का? त्यावर मामा हो असं म्हणतात. तेच दुसरीकडे मात्र सुलक्षणाने ओटी वगैरे तर भरलेली असते. मग आता सुलक्षणा म्हणत असते की चला आता हा कार्यक्रम तर आपला निर्विघ्नपणे पार पडला आहे, आता पुढचे विधीसुद्धा व्यवस्थित होतील आणि मला पूर्णपणे खात्री आहे. आता ती म्हणत असते प्राजूला की तू माझं घर ना एकदमच सुरळीत ठेवशील आणि या घरात, आमच्या घरात तू जेव्हा येशील ना तेव्हा आमच्या घराचं एकदमच ना तन्मन झालेलं असेल, असं देखील आता प्राजक्ताला सुलक्षणा म्हणत असते आणि म्हणूनच तर तुला मी सिलेक्ट केलं आहे. तेच तृप्ती मात्र आता खूप जास्त खुश असते. तृप्ती आता म्हणत असते की हो हो, तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर, आमची प्राजू आहेच गुणाची, ती सगळ्यात घरात जाईल ना त्या घराचं सोनच करेल, अगदी तुमच्याही घराचं बघा हां, असंही आता ती बोलत असते. तेच दुसरीकडे मात्र आता हा सगळा काही प्रोग्राम सुरू असतो. गुरुजी तोपर्यंत म्हणतात की चला पुढच्या विधींनासुद्धा सुरुवात करूया, उशीर करून चालणार नाही आहे, असंही आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेच आता पुढचे विधी करायचे, देवा पाठीशी उभा राहापर्यंत जर सगळं निभावलं मग आता पुढचे विधी ना आता अलोकचे सुद्धा असतात. अलोकलाही पाटावर वगैरे बसवायचं असतं, पण कसं मॅनेज करायचं ना काही सुचत नसतं आणि त्यामुळेच खूप जास्त टेन्शन इकडे असणाऱ्या सुलक्षणाला आलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र आता देवाकडे प्रार्थना प्राजक्तासुद्धा करत असते. प्राजक्तासुद्धा देवाला म्हणत असते की सगळं चांगलं होऊ दे. तेच बाहेर ना आता सुलक्षणा बोलवायला अलोकला गेलेली असते. बाहेर जाऊन पाहते तर काय, अलोक आणि मामाना छान असे गप्पा मारत असतात. अलोक आणि मामांच्या गप्पांना छान उधाण आलेलं असतं आणि मामा आणि अलोकच्या गप्पा सुरू असताना ना तेव्हाच ना तिथे सुलक्षणा आलेली असते आणि ती लांबूनच पाहते. सुलक्षणाने हे सगळं काही लांबून पाहिल्यानंतर सुलक्षणा आता विचार करते की चला फायनली सगळं काही छान झालेलं आहे. मग ती अंबिकाला म्हणते की मी जे पाहते आहे तेच तू सुद्धा पाहतेस का? तर अंबिका हो असं म्हणते. तर तेव्हाच ना सुलक्षणा म्हणत असते की आज मला काय आनंद झाला आहे म्हणून काय सांगू, खूपच आनंद झाला आहे. अलोकला अशा अनोळखी ठिकाणी आल्यानंतरसुद्धा इतकं छान हसताना खिदळताना पाहते, त्यामुळेच ना मला खूप छान वाटते. म्हणजे याआधी कुठेच तो जाऊन इतका रमला नव्हता जितका आज इथे रमला आहे वैद्यबुवांच्या घरामध्ये. म्हणजे आत्ता मला फायनली असं वाटते की मी जो काही निर्णय घेतला आहे ना तो बरोबरच घेतला आहे, असंही आता म्हटलं जातं. आता अंबिकासुद्धा म्हणत असते की वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलताय, मी सुद्धा तोच विचार करत होते की कसं काय होईल सगळं, पण आता सगळंच चांगलं होतंय असं वाटतंय. ह्या सगळ्या काही गोष्टी ना खरंच खूप छान आहेत, मला आवडलं हे. मग आता दुसरीकडे मात्र या सगळ्या काही गोष्टी होत असताना सुलक्षणा आणि त्यांचं लक्ष असतं, पण तेवढ्यातच ना मामा बघू लागतात.
मामा म्हणत असतात की तुम्ही कधी आलात, आम्ही तर जस्ट अशाच गप्पा मारत होतो, पण तुम्ही कधी आलात ना कळलंच नाही. नाही नाही, तुमच्या गप्पांना छान उधाण आलं होतं, पण ते काय आहे ना, चला ना आतमध्ये. तेच आता इकडे ना अलोकला ते अहूजाहू करत असतात. अलोकला जसं ते अहूजाहू करतात ना, असं अलोक त्यांना म्हणत असतो की प्लीज तुम्ही मला असं नका बोलू ना, तुम्ही मला डायरेक्ट अलोक अशी हाक मारा. मग आता दुसरीकडे हे सेम ना बोलणं जे आहे ते आता अलोककडनं सुद्धा आलेलं असतं आणि सुलक्षणाकडनं सुद्धा. पण सुलक्षणाला आता जे मामा आहेत ते बोलत असतात की नाही नाही, माझे सासरे तर मला किरी नावाने कधीच हाक मारायचे नाही, आणि मग मी कसं करणार ना, ह्यांचा मान खरंच खूप मोठा आहे, असं कसं म्हणताय तुम्ही. नाही नाही, मला चालणार नाही, तुम्ही मला नुसतं अलोकच म्हणा. तेच आता माझ्या सासूबाई त्यासुद्धा मला असं बोलून आता बोलत असतानाच ना, दुसरीकडे मात्र आता सुलक्षणा म्हणत असते की तुम्हाला तेच सांगते, तुमच्या सासूबाई तुम्हाला बोलवत आहेत. असं बोलून ती आता त्यांना का होईना आतमध्ये घेऊन जाते, कारण तिकडनं त्यांना हलवणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण पुढचे विधीसुद्धा सुरू करायचे होते. आणि अलोकला खोटं सांगून आणलेलं होतं की आपण पूजेसाठी जातोय, पण ह्यांच्याकडे पूजा कुठे, इथे तर अलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा चालू होता. आता गुरुजी म्हणतात की गाराणं म्हणून घ्या. मग गुरुजींनी गाराणं म्हणायला सांगितल्यावर इकडे जो मामा आहे ते गाराणं बोलायला सुरुवात करतात. आता मामा गाराणं बोलताना हेच बोलणार ना की आता तुझ्यासमोर साखरपुडा संपन्न होत आहे, नीट पदरात घालून घे. पण तेव्हाच ना मामा जेव्हा ते गाराणं बोलायला जातात तेव्हा सुलक्षणा त्यांना थांबवते आणि सुलक्षणा म्हणत असते की प्लीज मी जर बोलले तर चालेल का वैद्यबुवा. तर आता मामासुद्धा म्हणतात की हो चालेल ना, मामा काय बोलणार ना शेवटी, म्हणून मामा आता शांत असतात. तेच सुलक्षणा आता त्या देवासमोर गाराणं बोलू लागते आणि सुलक्षणा म्हणत असते की आज तुझ्यासमोर ही पूजा संपन्न होते, या घरामध्ये सगळीजणं एकोप्याने राहतात. या सगळ्या निमित्ताने माझं म्हणजेच माझ्या कुटुंबाचं आणि त्यासोबत वैद्यबुवांच्या कुटुंबाचं नातं हे अजूनच छान घट्ट बनलं आहे, आणि ह्या नात्याला कोणाची दृष्ट लागायला नको, असंही तिने आता देवापुढे गाराणं म्हणताना म्हटलं होतं. त्याचबरोबर तिने या साखरपुड्याचा उल्लेख कुठेही केला नव्हता, कारण तिथे अलोक होता. अलोक असल्यामुळे तिला साखरपुड्याचा उल्लेख काही करता येत नव्हता. पण तिने हे म्हटलेलं होतं की ह्यांच्या दोन्ही मुली ज्या घरात जातील ना, त्या घराचं अगदी नंदनवर करतील, सोनं करतील, हेही आता म्हटलेलं होतं. तेव्हा मामाला कुठेतरी या गोष्टी ना अशा खटकलेल्या होत्या, पण मामा काही याबद्दल कुठेही आता बोलत नाही. पण तेव्हाच ना सुलक्षणाने घातलेलं गाराणं ऐकून सगळ्यांनाच थोडंफार का होईना रिलॅक्स वाटतं. पण इकडे असणारी प्रीती ही तर म्हणत असते की वा वा मोठी आई, म्हणजे तुम्हाला असा नेम साधायचा होता, तर म्हणजे तुम्ही करेक्ट असा नेम साधलाय. तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला कळलं नाही आहे, पण मला बरोबर कळलं आहे तुमचं, असंही आता प्रीती बोलत असते. सुलक्षणाने देवासमोर गाराणं म्हटलेलं असतं आणि गाराणं आता पूर्ण झाल्यानंतर ना सगळीजणं देवासमोर हात वगैरे जोडत असतात, कारण आता पूजा जी आहे ती नेक्स्ट असते अलोक बरोबर. म्हणजे आता जे काही नेक्स्ट असतं ते म्हणजे अंगठी घालणं, आणि त्यामुळेच ना आता गाराणं वगैरे घालून होतं तेव्हा आता म्हणतात की चला आता आपण पुढचे विधीसुद्धा करून घेऊयात. ते सुलक्षणाने आधीच कुणाला प्रिपेअर्ड करून ठेवलेलं होतं, गोष्टी सांगून ठेवलेल्या होत्या की कसं मॅनेज करायचं आहे ते. त्यामुळेच आता पुढचे विधी होते ते साखरपुड्याचे होते, आणि अलोकला माहिती नव्हतं की साखरपुडा आहे, पण अलोककडनं प्राजक्ताच्या बोटामध्ये अंगठी घालून घ्यायची होती. मग ती कशी घालायची हा प्रश्न मोठा होता, पण ह्या सुलक्षणाकडे सगळ्याचं सोल्युशन असतं. तसंच हे सुद्धा सोल्युशन होतं. आता तृप्तीला सांगितलेलं असतं की जा पटकन अंगठी वगैरे घेऊन ये. तृप्ती आता पटकनी हे विधी झाल्यानंतर आतमध्ये जाते आणि ते ताट सजवून म्हणजे त्याच्यामध्ये फुलं आणि त्याबरोबर मध्ये अशी अंगठी हे तिने सजवून ठेवलेलं होतं. का तर आता नेहमीप्रमाणे साखरपुडा म्हटलं की या अंगठ्या आणि हे असे सगळे विधी असतात. यांच्याकडे असं आहे की अलोकला प्राजक्ताने अंगठी घालायची नाही आहे, त्यांच्याकडे तसे विधी आहेत, फक्त अंगठी घालेल तर अलोक हा प्राजक्ताला घालेल, प्राजक्ताने अलोकला अंगठी घालायची नव्हती, म्हणून तो प्रश्न त्यांचा मिटलेला होता. मग आता साखरपुडा करत असताना प्रीतीच्या डोक्यात ना अनेक प्लॅन चालू असतात, कारण तिला माहिती असतं की हे सगळं सुलक्षणाने कसं जमवून आणलं आहे, पण याचे सगळ्याचे पारा कसे वाजवायचे याचंसुद्धा प्लॅनिंग तिच्या डोक्यात सुरू असतं. तेच इकडे सुलक्षणा अंबिकाला इशारा करते, तेच मागे सकुना उभी असते. तृप्ती आता अंगठीचं ताट घेऊन येते.
जसं आता ती तृप्ती अंगठीचं ताट घेऊन येत असते तेवढ्यातच सगुणाने मुद्दामून तिच्या पायामध्ये पाय टाकलेला होता. जसं आता तिच्या पायामध्ये पाय टाकला जातो तसं आता तिच्या हातामध्ये जे काही फुलांचं ताट असतं त्यातले फुलं पाकळ्या सगळ्या उडतात, त्यासोबत अंगठीसुद्धा. आणि त्या सगळ्या फुलांच्या पाकळ्या बरोबर जाऊन आलोक आणि त्याचसोबत प्राजक्ताच्या अंगावर पडतात. आणि तेव्हाच ना प्राजक्तासुद्धा थोडी धडपडली जाते, कारण प्राजक्ताला आता ती अंगठी कॅच करायची असते. प्राजक्ताने आणि आलोकने परफेक्ट अशी ती अंगठी कॅच केलेली होती आणि आलोकने प्राजक्ताला पडण्यावाचून सुद्धा सावरलेलं होतं, कारण प्राजक्ता आता पडणारच असते तोल जाऊन. पण आता आलोकने तिला सावरलेलं असतं तर आलोकच्या एका हातामध्ये अंगठी असते आणि मग आता ती अंगठी इथे असलेल्या प्राजक्ताला सुद्धा दिसते. तेवढ्यातच ना आता पुन्हा एकदा असं मुद्दामून प्राजक्ता करते, कारण प्राजक्ताला ती अंगठी आपल्या बोटामध्ये आलोककडनं घालून घ्यायची असते, म्हणून ती पुन्हा पडण्याचा बहाणा करते. आता तिने आलोकच्या हातामध्ये अंगठी पाहिलेली असते तेव्हा तिला कळतं की चला आपला फायनली प्लॅन जो आहे तो सक्सेस होतोय. मग पुढचा प्लॅन आपला आहे. मग आता ती अंगठी ना आलोक तिच्या हातामध्ये देत असतो, पण तेव्हाच ती आता ती हातात घेत असताना मुद्दामून पडायचं नाटक करते. मग जसं आता ती पडायचं नाटक करते तसं आलोकने पुन्हा एकदा तिला सावरलेलं असतं. जसं आता तो तिला सावरतो तेव्हा त्याच्या हातामध्ये जी अंगठी असते ती अंगठी त्यांनी सरळ ना या प्राजक्ताच्या बोटामध्ये घातलेली असते. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा सगळीजणं टाळ्या वाजवतात, कारण आता इथे ह्यांचा साखरपुडा असा ना तसा संपन्न झालेला होता. ते सुलक्षणा म्हणत असते की खरं तर ही अंगठी मी प्राजक्तासाठीच आणली होते, मी तेव्हाच तृप्तीकडे दिली होती, पण बरं झालं आता ती फायनली अंगठी मी देणार होते ती आलोकने दिली. असंही बोलून आता सुलक्षणा कशाबशा गोष्टी सावरून घेत असते. पण आता सगळ्यांना छान वाटत असतं की प्राजक्ताचा फायनली साखरपुडा झाला आहे. प्राजक्तासुद्धा ती अंगठी हातामध्ये असते ती सगळ्यांना दाखवू लागते. सुलक्षणाला सुद्धा आता तिचा प्लॅन सक्सेस झाला आहे याचा खूप जास्त आनंद झालेला असतो. तिने आता हा साखरपुडा तर कसा तरी केला आहे, पण पुढचे विधी कसे करायचे यावर मात्र तिचं आता सगळंच निर्भय होतं, कारण आता साखरपुड्याचे विधी ते इझी होते, पण लग्न थोडी ना लपून करणार आहे. ते तर सगळे विधी त्याला बरोबरच समजतील. जरी हे विधी समजले नसले तरीसुद्धा आता सुलक्षणा जी आहे ती बोलत असते आलोकला की आलोक आता तू पाठ्यावर बस, कारण आता पुढचे विधी करायचे असतात जे की आता इकडची मंडळी करणार असतात. मग आता मानपान आणि या सगळ्या गोष्टी राहिलेल्या असतात, म्हणूनच मग आलोकला आता सांगितलेलं असतं की त्यावर बस. मग इकडे प्राजक्ता खुश असते, कारण तिचा आता साखरपुडा झाला आहे, पण तिला आनंद हा असतो की घरातल्यांच्या सगळ्यांचं चांगलं होते, सगळेजण खुश आहे. आता आलोकला टोपी वगैरे घातली जाते आणि त्यालासुद्धा तिथे बसवलं जातं. मामा खास त्याचा आदरातिथ्य करत असतात, म्हणजेच टोपी, त्याचसोबत त्याला आता शर्ट पीस आणि जे काही मानपानाच्या गोष्टी असतात त्या दिल्या जातात. तेवढ्यातच ना आता तिथे चारूसुद्धा असते. चारू ही आता त्याला हळद कुंकू वगैरे लावत असते. जसं आता ती कुंकू लावायला घेते, कुंकवाचा लाल रंग बघून आलोकचं टाळकं सटकतं. आलोकला जाम घाम येतो आणि आलोकने आता त्या मामीचा हात धरलेला असतो. मामीचा जसा तो हात धरतो तसा आता तो जोरात झिडकारतो आणि उठून उभा राहतो. तेच प्राजक्ता घाबरते. तिला आता वाटतं की सगळंच आता संपलं. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.